मुंबईतील आर्थर रोड परिसरातील लक्ष्मीनारायण मंदिराच्या पुनर्विकासाच्या पार्श्वभूमीवर मंदिरातील सर्व देवांच्या मूर्ती तात्पुरत्या ठिकाणी हलवण्यात आल्या। मात्र अद्याप मंदिराची रचना तोडण्यात आलेली नाही। स्थानिक नागरिकांशी झालेल्या चर्चेनंतर पुढील 10 ते 15 दिवसात महानगरपालिका लेखी आश्वासन देणार असल्याची माहिती समोर येते। ठाण्याच्या घोडबंदर परिसरात भारताच्या महिला क्रिकेटपटू रीमा मल्होत्रा यांच्या हस्ते टेनिस क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं। मोठ्या खेळाडूंची सुरुवात बहुतेक वेळा गल्लीतल्या क्रिकेटपासूनच होते आणि त्यानंतर सीझन क्रिकेटपर्यंतचा प्रवास होतो, असं मल्होत्रा यांनी सांगितलं। राज्यातील ग्राम रोजगार सेवकांना मानधन देण्याबाबत राज्य सरकारने निर्णय घेतला असला तरी प्रत्यक्षात अजूनही त्यांची अंमलबजावणी झालेली नाही। त्यामुळे संतप्त झालेल्या पारनेर तालुक्यातील ग्राम रोजगार सेवकांनी राळेगण सिद्धी इथं जाऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची भेट घेतली आणि आपली व्यथा मांडली। धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील वारेवडगाव शिवारात बिबट्याने धुमाकूळ घातलाय। बिबट्याने 6 दिवसात 3 जनावरं ठार केली आहेत। या बिबट्याच्या दहशतीमुळे ग्रामस्थांनी हातात कुऱ्हाड आणि लाठ्याकाठ्या घेऊन पहारा देत आहेत। वन विभाग या बिबट्याचा बंदोबस्त करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। रत्नागिरीच्या दापोली तालुक्यात दुर्मिळ मानला जाणारा महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू दिसून आला। त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये उत्सुकतेचं वातावरण दिसून आलं। भुसावळच्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात महिला दिन साजरा करण्यात आलाय। यावेळी महिलांच्या सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात आलं। दरम्यान पोलीस दलातील महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मानही करण्यात आला। कोकणातील हापूस आंब्याच्या दराला युद्धाचा फटका बसण्याची शक्यता आहे। मार्च अखेरीस आंब्याची आवक वाढणार आहे। तोपर्यंत युद्ध सुरू राहिल्यास आखातीतील निर्यातींवर परिणाम होण्याची शक्यता आहे। यामुळे आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले। काम अपूर्ण असलेल्या मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करताना पहिल्याच टप्प्यात प्रवाशांना 2 वेळा टोल द्यावा लागेल। खारपाडा आणि खांब या टोल नाक्यांवर खिसा खाली करावा लागेल। नागेठाणे आणि कोलाड येथील पुलांची कामे वगळली तर पळसपे ते इंदापूर या पहिल्या टप्प्यातील महामार्गाचे काम 15 वर्षांनी अंतिम टप्प्यात आल्यामुळे टोल नाके कार्यान्वित करण्यासाठी प्रशासकीय हालचाली सुरू झाल्या आहेत। स्वच्छ रक्तदानाबाबत जनजागृतीमुळे 2025 या वर्षात राज्यात सर्वाधिक रक्त संकलन झालंय। 2025 मध्ये राज्यात 23,69,000 युनिट रक्त संकलन करण्यात आले। रक्तदानाबाबतच्या जनजागृतीमुळे सातत्याने वाढ होत असल्याचा परिणाम दिसून येतोय। मुंबई महानगरपालिकेनं मालमत्ता कर थकबाकी वसुली मोहीम तीव्र केली आहे। फक्त 34 मालमत्ता धारकांकडे 548 कोटी 69,82,000ची मालमत्ता कर थकीत आहे। इतकी मोठी रक्कम वसूल करण्याचं पालिकेसमोर आव्हान आहे। पंढरपूरमध्ये रंगपंचमीच्या निमित्तानं रुक्मिणी माता उपासना मंदिरात पहाटेच्या नित्यपूजावेळी विविध रंगांचा वापर करून दुधापासून तयार केलेल्या पंचामृताचा अभिषेक करण्यात आला। यावेळी हिरवा, पिवळा, केशरी, नारंगी, पांढरा अशा वेगवेगळ्या रंगात दुधापासून होणारा अभिषेक करताना रुक्मिणी मातेचे नयनरम्य असे रूप दिसून येत होते। रंगपंचमीच्या निमित्तानं खास अभिषेक पुजारी प्रसाद उत्पात यांनी केला। भुसावळच्या चोपडा शहरात पाण्याची पाईपलाईन टाकण्यास सुरुवात झाली आहे। यामुळे आता चोपडा शहरातील नागरिकांना 2 दिवसाआड पाणी मिळणार आहे। आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या उपस्थितीत पाईपलाईनच्या कामाला सुरुवात झाली आहे। पुण्याच्या भोर महाड महामार्गावर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं भरधाव कारचा भीषण अपघात झालाय। या अपघातात 4 जण जखमी झालेत। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। भिवंडीच्या एटीएस बसस्थानकात ते बाग ए फिरदौस मार्गाची दुरावस्था झाली आहे। मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। तातडीनं रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगलीतील एका कार्यक्रमात अपक्ष खासदार विशाल पाटील यांना भर सभेत भाजपमध्ये येण्याची खुली ऑफर दिली होती। याबाबत आता खासदार विशाल पाटील यांनी खुलासा केलाय। विखे पाटील आणि वसंतदादा पाटील असे आमच्या घराण्याचे 4 पिढ्यांचे संबंध आहेत। त्यामुळे त्यांनी अपेक्षा व्यक्त केली ती चुकीची नाही, पण मी अपक्ष निवडून आलो आहे असं त्यांनी सांगितलं।
राज्यात खासगी कोचिंग क्लासेस आणि काही आंतरराष्ट्रीय शाळांकडून पालकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट होत असल्याचा गंभीर टीका पालकमंत्री तथा जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी केली आहे. सरकार शाळांवर मोठा खर्च करत असतानाही विद्यार्थी खासगी कोचिंग क्लासेसकडे का वळतात असा सवालही त्यांनी उपस्थित केला. कराडला ठेकेदारांच्या शीतयुद्ध सुरू असून उपोषणकर्ते सब ठेकेदार असून दिशाभूल करत असल्याचा आरोप कुंभार एजन्सीनं केलाय. तर महावितरण कंपनीनं चौकशी समिती स्थापन केल्याची माहिती कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांनी दिली आहे. 30 जूनपर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार. 2 लाखांपर्यंत सर्व पीक कर्ज माफ करणार असून कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी आहे, बँकांसाठी नाही, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलंय. रोहित पवारांनी अरविंद केजरीवाल आणि संजय सिंह यांची भेट घेतली आहे. संसदेत अजित पवारांच्या विमान अपघाताचा मुद्दा उपस्थित करण्याची विनंती रोहित पवारांनी केली आहे. शरद पवारांपेक्षा पार्थ पवारांची संपत्ती अधिक आहे. शरद पवारांकडे 60 कोटी 71 लाखांची तर पार्थ पवारांकडे 88 कोटी 33 लाख रुपयांची मालमत्ता असल्याचं समोर आलंय. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून हा तपशील समोर आलाय. महाराष्ट्राच्या राजकारणात मी ज्यांच्यासोबत राहतो त्यांना सत्ता मिळते आणि मी ज्यांच्यासोबत राहत नाही त्यांना सत्तेतून बाहेर जावं लागतं, असं विधान करत रामदास आठवलेंनी विरोधकांना टोला लगावलाय. मुंबईच्या महापौरांच्या मतदारसंघात गुजराती भाषेतून मृत्यू नोंदींच्या पावत्यांची वाटप करण्यात आले. याबाबत मनसैनिकांनी आयुक्तांकडे तक्रार केली आहे. कारवाई न केल्यास मनसे स्टाईल आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय. अकोल्यात काँग्रेस नेते कपिल रावदेव यांनी काँग्रेसमधील सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. स्वीकृत नगरसेवकपदी निवड न झाल्यानं नाराजी व्यक्त करत त्यांनी राजीनामा दिलाय. तर आत्मसन्मान मिळणाऱ्या पक्षात प्रवेश करणार असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय. विखे पाटलांच्या निकटवर्तीय नगरसेवकाला पिस्तूलचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता शहरात हा प्रकार घडलाय. भाजपचे नगरसेवक दशरथ तुपे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यानं खळबळ माजली आहे. राज्य सरकारनं दिलेला शब्द पाळत शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याचं राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलंय. तर विरोधकांचा सातबारा जनतेनं कोरा केल्याचं म्हणत त्यांनी विरोधकांना जोरदार टोला लगावलाय. एक ब्रेकिंग न्यूज समोर येतेय. पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ममता बॅनर्जी सरकारला खडे बोल सुनावलेत. आंतरराष्ट्रीय संमेलनासाठी आलेल्या राष्ट्रपतींच्या स्वागताला मुख्यमंत्री किंवा एकही मंत्री उपस्थित नसल्यानं प्रोटोकॉलचा मोठा भंग झाल्याचा आरोप करण्यात येतोय. प्रोटोकॉलनुसार राष्ट्रपतींच्या स्वागताला मुख्यमंत्री उपस्थित राहणं बंधनकारक असताना ममता बॅनर्जी किंवा त्यांच्या मंत्रिमंडळातील एकही मंत्री तिथे फिरकला नाही. 5 लाख लोक मावतील असं मैदान नाकारून एका छोट्या जागी संमेलन भरवण्यात आलं. राष्ट्रपतींच्या या जाहीर नाराजीनंतर पंतप्रधान मोदींनीही ममता सरकारवर हल्लाबोल केला. हा आदिवासी समाजाचा अपमान असल्याचं त्यांनी म्हटलंय. बंगालमधील घटनात्मक यंत्रणा कोलमडली आहे का असा प्रश्नही आता उपस्थित होतोय. पता नहीं प्रशासन का मन में क्या हुआ, मुझे पता है. हम तो आसानी से यहाँ आए. उन्होंने बोले नहीं वहाँ जगह कंजस्टेड है. मैंने देखा यहाँ तो मुझे लगता है 5 लाख लोग यहाँ इकट्ठे हो सकते. हाँ सर. लेकिन पता नहीं वहाँ इसलिए हमको ले गए. यहाँ के भाइयों बहनों ज्यादा नहीं जा पाए. जनरली देखा जाए तो प्रेसिडेंट आते हैं तो चीफ मिनिस्टर भी आना चाहिए, मंत्री भी आना चाहिए, लेकिन चीफ मिनिस्टर मैडम भी आए नहीं और गवर्नर का तो तबादला हो गया. दरम्यान ममता बॅनर्जी सरकारचे वर्तन म्हणजे लोकशाही आणि प्रत्येक भारतीयाचा अपमान करणारं आहे असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली आहे. पुन्हा एकदा पाहूयात सुपरफास्ट 100. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात कळमनुरी ते हिंगोलीपर्यंत काँग्रेसकडून 9 मार्च रोजी संघर्ष पदयात्रेला सुरुवात होणार आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी 18 किलोमीटरची संघर्ष पदयात्रा काढण्यात येणार आहे.
अमरावतीच्या वैदर्भी महोत्सवात चंद्रशेखर बावनकुळेंनी पाणीपुरी आणि भेळचा आस्वाद घेतला। वैदर्भी महोत्सवात महिला बचत गटांनी खाद्यपदार्थांचे स्टॉल मांडले होते। अहिल्यानगरमधील भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांची बदनामी केल्याप्रकरणी कर्डिले समर्थक आक्रमक झाले। जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देत कारवाईची मागणी करण्यात आली आहे। व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 115 रुपयांची वाढ झाली आहे। अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतात महागाईचा भडका उडाला असून दरवाढीचा थेट परिणाम व्यावसायिकांवर होत आहे। नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार करू नये, युद्धाची जी परिस्थिती आहे ते केंद्र सरकार हाताळतंय असं म्हणत गॅस दरवाढ आणि पुरवठ्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलंय। इराणमधील युद्धाच्या झळा भारतातही दिसू लागल्या। घरगुती गॅस सिलेंडर 60 रुपयांनी महागला असून व्यावसायिक गॅस सिलेंडर वितरणावर बंदी घालण्यात आली आहे। मात्र रुग्णालयांमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरची गरज पडत असल्यानं सिलेंडर द्यायचे की नाही असा प्रश्न आता वितरकांना पडलाय। मनमाडच्या पाणेवाडी भागात असलेल्या इंडियन ऑइल कंपनीच्या गॅस प्रकल्पातून राज्यभरात सुरळीतपणे गॅस पुरवठा होतोय। युद्धाचा सध्या तरी घरगुती गॅस पुरवठ्यावर कोणताही परिणाम झालेला नाहीये। सचिन जाधवर आत्महत्या प्रकरणातील आरोपी प्रदीप फाटेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। 3 दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर आता प्रदीप फाटेची बीड जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे। मुंब्रा कौसा परिसरातील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बाबा खानच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आलाय। आरोपीला पकडायला गेलेल्या पोलिसांवरही गोळीबार झालाय। या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार प्रकरणी प्रवीण लोणकरला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलंय। लोणकरला 16 मार्चपर्यंत गुन्हे शाखेकडून कोठडीत ठेवण्यात येणार आहे। पिंपरी चिंचवडमध्ये पीएमआरडीए कडून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या परताव्याच्या भूखंड वाटपात घोळ होत असल्याचा प्रकार न्यूज 18 मराठीनं समोर आणला होता। त्याची दखल घेत पुणे महानगरपालिकेचे आयुक्त योगेश म्हसे यांनी संबंधितांना नोटीस बजावत भूखंड रद्द करण्यासाठीची कारवाई सुरू केली आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात कळमनुरी ते हिंगोलीपर्यंत काँग्रेसकडून 9 मार्च रोजी संघर्ष पदयात्रेला सुरुवात होणार आहे। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी 18 किलोमीटरची संघर्ष पदयात्रा काढण्यात येणार आहे। छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांची गैरसोय होत असल्याचं समोर आलंय। रुग्णालयात काही बेड उपलब्ध असतानाही प्रसूती झालेल्या महिलांना जमिनीवर गादी टाकून झोपवण्यात आलं। प्रसूतीनंतर महिलांना योग्य विश्रांती आणि काळजीची आवश्यकता असते, मात्र जमिनीवर गादी टाकून उपचार करावे लागत असल्यानं संताप व्यक्त करण्यात आलाय। अमरावतीच्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात गेल्या 8 महिन्यांपासून एमआरआय मशीन धुळखात पडून आहे। त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांवर खासगी रुग्णालयात एमआरआय तपासणी करण्याची वेळ आली आहे। दरम्यान तातडीने मशीन सुरू करण्याची मागणी रुग्णांकडून करण्यात येते। अमरावतीच्या मार्डीत गाव मुक्काम आणि शिवार फेरी हा उपक्रम राबवण्यात आलाय। गावातील समस्या अधिकाऱ्यांमार्फत गावातच सोडवल्या जात आहेत। प्रशासकीय कामात पारदर्शकता आणण्यासाठी आणि ग्रामीण भागातील समस्यांचे जागीच निराकरण करण्यासाठी पालकमंत्री बावनकुळेंच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जात आहे। उल्हासनगरच्या एकतानगर परिसरात अतिक्रमण कारवाई विरोधात नागरिक संतप्त झालेत। शिवमंदिर परिसरातील कॉरिडॉरच्या कामासाठी अतिक्रमण हटवलं जात आहे। या कारवाईला रहिवाशांनी विरोध केलाय। हरभरा खरेदीच्या जाचकटींमुळे शेतकऱ्यांना बाजार समितीत हमीभावापेक्षा कमी दरानं हरभरा विकावा लागतो। त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे। मालेगाव शहरातील 1 तर ग्रामीण भागातील 3 अशा एकूण 4 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले। मालेगावच्या कॅम्प भागातील अनिकेत अहिरेने 940 रँक मिळवत यूपीएससी परीक्षेत यश मिळवलंय, तर ग्रामीण भागातील सोयगावच्या कार्तिक बच्चावनं 177वा रँक मिळवलाय। पाटणेच्या धनश्री अहिरे आणि काळवाडीच्या प्रेरणा खवळे यांनीही यश संपादन केलंय।
यूपीएससी परीक्षेत मावळच्या बापूसाहेब गायकवाड यांनी यश संपादन केले. 561 वा रँक मिळवत त्यांनी IPS पदाला गवसणी घातली आहे. हालाकीच्या परिस्थितीत शिक्षण घेत बापूसाहेब गायकवाड यांनी यश मिळवले. त्यांचे वडील बांधकाम साईटवर वॉचमन म्हणून काम करतात. सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील मिटकी गावच्या शेतकरी कुटुंबातील प्रवीण कोळपे या तरुणानं वयाच्या 27व्या वर्षी यूपीएससी परीक्षेत यश मिळवलंय. 6व्या प्रयत्नात 584 वा रँक मिळवत प्रवीण कोळपेनं यश संपादन केले. धाराशिवच्या वाशी शहरातील पारा चौकात रात्रीच्या सुमारास छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला. परवानगीविना पुतळा उभारल्यानं 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुतळा उभारलेल्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. माणगाव बाजारपेठेतून तिलोरा गावापर्यंत 7 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात. प्रवाशांसह पर्यटकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. बीडच्या माजलगाव पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. जलजीवन मिशन योजनेत लाखो रुपयांचा अपहार होत असल्याचा आरोप करण्यात आलाय. 30 गावात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलाय. तातडीनं कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.